कराड शहरात दहशत माजवणाऱ्या भाईगिरी टोळक्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत 7 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींनी कोयत्याने हल्ला करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते। कराड शहर पोलीस ठाणेकडून आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर शहरातील मुख्य मार्गावर त्यांची पोलीस बंदोबस्तात धिंड काढण्यात आली। या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला कडक संदेश मिळाल्याचं नागरिकांनी म्हटलंय। ही कारवाई दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडलं। पोलिसांनी दादागिरी, खंडणी आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असं स्पष्ट केलंय। नागपूर पोलिसांनी अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करत गुन्हा दाखल केलाय। शहरातील 3 हुक्का पार्लरवर कारवाई करत त्यांना 1 महिन्यासाठी सील करण्यात आलंय। हॉटेल निंबस, हॉटेल हर्षेश आणि हॉटेल सोरो अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे आहेत। अंबाझरी पोलिसांना संबंधित हॉटेल्समध्ये हुक्का पुरवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गुप्त पद्धतीने प्रवेश दिला जात होता आणि बाहेरून दरवाजाला कुलूप लावलं जात होतं। यापूर्वी देखील पोलिसांनी हुक्का पुरवठा बंद करण्याबाबत नोटीस दिली होती, मात्र त्यानंतरही हुक्का पार्लर सुरू असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे संबंधित ठिकाणांना 1 महिन्यासाठी सील करण्यात आले। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचे मार्गदर्शनानुसार नागपूर शहरामध्ये जे ड्रग्ज आणि त्या संबंधित पदार्थ आहेत यांच्यावर सक्तीने कारवाई करण्याबद्दल ऑपरेशन थंडर अभियान सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूर शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज, गांजा आणि हुक्कांवर कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील काही हॉटेल मालक जे आहेत ते ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याची गुप्त माहिती क्राईम विभाग यांना मिळालेली होती। त्या अनुषंगाने त्यांची टीम आणि आमच्या DB पथकाने फायर ब्रिगेडच्या मदतीने आतमध्ये प्रवेश मिळवलेला होता हॉटेलमध्ये। कारण हे जे हॉटेल मालक आहेत हे ग्राहकांना लपून छपून प्रवेश देऊन बाहेर गेटला ताला लावत होते, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी की इथं हॉटेलला ताला लावलेला आहे। तर अशा पद्धतीने चोरी छुप्या पद्धतीने हे ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याचे दिसून आलेले होते आणि त्या अनुषंगाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये निंबस हॉटेल, हॉटेल हर्षेज आणि हॉटेल सोरो यांचा समावेश आहे। यापूर्वी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्री नित्यानंद झा साहेब यांनी संबंधित तीनही आस्थापनांना हुक्का तुम्ही पुरविणार नाही, अन्यथा तुमचं जे हॉटेल आहे आम्ही सील करू अशा पद्धतीची नोटीस बजावलेली होती। परंतु ही नोटीस बजावल्यानंतर देखील यांच्याकडून त्या कायद्याची पायमल्ली करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 यांच्या आदेशाने सदरचे 3ही जे हुक्का पार्लर आहेत ते 1 महिन्यासाठी सील करण्यात आलेले आहेत। आपल्या देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात सध्या जी तरुण पिढी आहे ही व्यसनाधीनतेकडे जात असल्याचं जाणवायला लागलेलं आहे। तर या कारवाईच्या निमित्ताने नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे मी सर्व नागरिकांना, सर्व युवकांना असं आवाहन करतो आहे, अशी विनंती करतो आहे की कुणीही हे असे जे विषारी पदार्थ आहेत, हुक्का, ड्रग्ज, गांजा याचं सेवन करू नये। हे तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर एक नकारात्मक परिणाम तर घडवून आणतात, सोबतच तुमचं आरोग्यावर आणि तुमच्या जीवनशैलीवर देखील फार मोठ्या प्रमाणात परिणाम घडवून आणतात। तर सर्वांनी यापासून दूर राहावं आणि याबद्दल जर काही माहिती मिळते आहे तर पोलीस ठाण्यात किंवा पोलीस कंट्रोल रूम डायल 112 यांच्याशी संपर्क करून माहिती द्यावी आणि एक
नशामुक्त समाज, नशामुक्त परिसर आपला घडवून आणण्यासाठी, देश घडवून आणण्यासाठी सर्वांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरवठा साखळीवरील ताणाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सबसिडीबाबत सरकारनं कठोर पाऊल उचलले. सरकारी तेल कंपन्यांनी आयकर विभागाच्या मदतीनं सबसिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची माहिती मागवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचं आर्थिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांची सबसिडी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कंपन्यांकडून संबंधित ग्राहकांना मेसेज पाठवण्यात येतोय. चुकीची माहिती असल्यास 7 दिवसात तक्रार करण्याची मुदत देण्यात आली. तपासणीनंतर पात्र नसलेल्या ग्राहकांची सबसिडी तात्काळ बंद केली जाणार आहे. या निर्णयामुळे गॅस सबसिडी वितरणात पारदर्शकता वाढणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पेपर लीकच्या आरोपानंतर 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट 2026 परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. पेपर फुटीच्या तक्रारी समोर आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राजस्थान इथं पेपर लीक झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेग आला होता. परीक्षेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. पुढील परीक्षेच्या तारखांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या निर्णयामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महामुंबई परिसरात रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठी हालचाल झाली आहे. म्हाडा आणि विविध महापालिकांकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत तब्बल 827 इमारती अतिधोकादायक तर 18,072 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्यात. या इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्यात. पावसाळ्यापूर्वी कारवाई होणार का याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय. बृहन्मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार मुंबई शहरात 174 इमारती या C1 धोकादायक श्रेणीत असून त्यापैकी 72 इमारती रिकाम्या करण्यात आल्यात. अश्विनी भिडे यांनी यापूर्वीच मान्सून पूर्व तयारी अंतर्गत धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. उर्वरित इमारतींबाबत पुढील कारवाई सुरू असल्याचे संकेत देण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या दरात यंदा मोठी घसरण झाली असून पुणे आणि मुंबईतील ग्राहकांना दिलासा मिळालाय. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आवक वाढल्यानं बाजारात पुरवठा जास्त झालाय. पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये दररोज 8 ते 10 हजार पेट्या हापूसची आवक होते. त्यामुळे घाऊक बाजारात दर प्रति डझन 400 ते 600 रुपये तर किरकोळ बाजारात 500 ते 700 रुपये इतकं झालंय. यावर्षी सुरुवातीला उत्पन्न घटल्यानं दर 2000 रुपयांपर्यंत गेले होते. मात्र आता वाढलेल्या पुरवठ्यामुळे दरात मोठी घसरण झाली. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार हंगाम 25 मे पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.